मंगळवारच्या प्रदोषला महादेव आणि हनुमानजींचे महत्त्वाचे उपाय. शिव आणि हनुमानजी तुम्हाला अडथळा पार करण्यास मदत करतील. हनुमानजी हे भगवान शिवाचे रुद्र अवतार मानले जातात. म्हणूनच असे मानले जाते की भौमप्रदोषचे व्रत केल्याने हनुमानजी देखील प्रसन्न होतात. जर तुम्हाला व्यवसायात सतत तोटा होत असेल तर तुमच्या व्यवसायात स्थिरता राखण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी 3 मुखी रुद्राक्षाची पूजा करा आणि पूजा केल्यानंतर तो तुमच्या गळ्यात घाला. असे केल्याने तुम्हाला व्यवसायातील तोट्यातून आराम मिळेल आणि तुमच्या व्यवसायात स्थिरता राहील. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली अडकले असाल आणि त्यातून लवकरात लवकर बाहेर पडू इच्छित असाल तर भौमप्रदोषच्या दिवशी तुम्ही आसनावर बसून हात जोडून रिमोंचक मंगल स्तोत्राचे पठण करावे. यामुळे तुमचे कर्ज लवकरच फेडले जाईल. जर तुम्हाला भविष्यात कर्ज घेताना अशा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू नये असे वाटत असेल तर अशा परिस्थितीपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रदोषच्या संध्याकाळी हनुमान मंदिरात जा किंवा घरी हनुमानजींच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि त्यांना बुंदीचा प्रसाद अर्पण करा. तसेच हनुमान चालीसा पाठ करा. असे केल्याने तुम्हाला भविष्यात कधीही कर्ज घ्यावे लागणार नाही. जर तुमचे पैसे एखाद्याकडे अडकले असतील आणि तो तुम्हाला पैसे परत करत नसेल तर या दिवशी हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. जर तुम्हाला मूल हवे असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ह्या दिवशी हनुमान मंदिरात डाळ दान करावी. असे केल्याने तुमची मूल होण्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व काही शुभ हवे असेल तर अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी ह्या दिवशी न्हावी किंवा शिंपीला चॉकलेट भेट द्या. असे केल्याने तुमच्या आयुष्यात सर्व काही शुभ होईल. जर तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळवायचे असेल तर तुम्ही या दिवशी गरजूंना गोड भाकरी वाटली पाहिजे. यामुळे तुमच्या सर्व कामनांमध्ये यश मिळेल. जर तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असेल, तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर आज तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन मधाची बाटली अर्पण करावी. तसेच कामात येणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळावी म्हणून हात जोडून देवाला प्रार्थना करावी. असे केल्याने तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळेल आणि तुमच्या समस्या दूर होतील. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिव चालीसा 11 वेळा आणि नंतर हनुमान चालीसा 11 वेळा पठण केल्याने कर्जमुक्ती मिळते. जर तुमच्या कुंडलीत शनी ग्रह कमकुवत स्थितीत असेल तर भौमप्रदोष व्रताच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा. या प्रसंगी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करा. पूजा करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि शिव चालीसा आणि शिव तांडव स्तोत्र पठण करा. हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्ताला शनिदेवामुळे येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळते. जर तुम्ही मानसिक तणावाने ग्रस्त असाल तर भौमप्रदोषच्या दिवशी भगवान शिव यांना कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करा. पूजा झाल्यानंतर तांदूळ, साखर आणि पांढरे कपडे दान करायला विसरू नका. या उपायामुळे मानसिक तणावाची समस्या कमी होते. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी तांदूळ, साखर किंवा पांढरी वस्तू दान करा. याशिवाय गाईच्या दुधाने शिवलिंगावर जलाभिषेक करा. असे केल्याने मानसिक ताणतणाव दूर होतो आणि जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. हनुमानजी आणि भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी भौमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि हनुमानजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने कुंडलीतील ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते. पौराणिक शास्त्रानुसार भौमप्रदोषच्या संध्याकाळी हनुमानजींच्या 21 नावांचा 51 वेळा जप केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कर्जमुक्तीसाठी आज संध्याकाळी हनुमान चालीसा पाठ करा. या काळात बजरंग बलीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भौमप्रदोषच्या संध्याकाळी बजरंग बलीला 2 बुंदीचे लाडू अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला हनुमानजींची कृपा मिळेल. भौमप्रदोषच्या दिवशी
शिवपार्वतीला हलवा अर्पण करणे चांगले मानले जाते. यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद येतो. भौमप्रदोषच्या संध्याकाळी शिव मंदिरात पांढरे धान्य दान करा, तसेच दक्षिणा द्या. असे केल्याने तुम्हाला कुंडलीतील दोषापासून मुक्तता मिळेल. मंगळवारी पर्समध्ये पिंपळाचे पान ठेवा. पैशाची कमतरता दूर होईल. मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला प्रदोष भौम प्रदोष व्रत किंवा मंगल प्रदोष व्रत म्हणतात. त्याची कथा अशी आहे. पौराणिक कथेनुसार एका शहरात एक वृद्ध महिला राहत होती. तिला मंगल नावाचा मुलगा होता. ह्या वृद्ध महिलेची प्रभू राम भक्त हनुमानवर नितांत श्रद्धा होती. ती दर मंगळवारी हनुमानजींचे व्रत करायची आणि विधीनुसार त्यांना नैवेद्य दाखवायची. याशिवाय मंगळवारी ती ना घर सारवायची ना माती खोदायची. वृद्ध महिलेने मंगळवारचे बरेच व्रत केल्यानंतर हनुमानजींनी ह्या वृद्ध महिलेची परीक्षा घेण्याचा विचार केला. त्यानुसार हनुमान ऋषींचा वेश धारण करून वृद्धेच्या दारात गेला आणि हाक मारली, आमची इच्छा पूर्ण करणारा कोणी हनुमानाचा भक्त आहे का? ही हाक ऐकून वृद्धेने बाहेर येऊन विचारले, महाराज तुमचा आदेश काय आहेत? ऋषींच्या वेशात हनुमानजी म्हणाले, मला खूप भूक लागली आहे, मला अन्न मिळेल का? बसायला तुम्ही मला थोडी जमीन सारून द्या. यावर ती वृद्ध महिला द्विधा मनस्थितीत येत तिने हात जोडून प्रार्थना केली की महाराज, आज जमीन सारवणे आणि माती खोदणे याशिवाय तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे. 3 वेळा परीक्षा घेतल्यानंतर ऋषींनी दुसरा पर्याय म्हणून वृद्ध महिलेला, तुम्ही तुमच्या मुलाला बोलावून घ्या, मी त्याला जमिनीवर झोपवून त्याच्या पाठीवर आग लावतो आणि अन्न शिजवतो. हे ऐकून वृद्ध महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. पण तिने वचन दिल्यानुसार तिने मुलगा मंगलला बोलावून ऋषीच्या स्वाधीन केले. परंतु ऋषी सहजासहजी मानणारे नव्हते. वृद्ध महिलेच्या हातांनी त्यांनी मंगलला पालथी झोपवून त्याच्या पाठीवर आग लावली. मुलाच्या पाठीवर विस्तव पेटवल्यानंतर ती वृद्ध महिला दुःखी मनाने घरात निघून गेली. जेव्हा जेवण तयार झाले तेव्हा ऋषींनी मंगलला जेवणासाठी बोलवण्यास सांगितले. यावर पाणवलेल्या डोळ्यांनी वृद्ध महिला म्हणाली, त्याचे नाव घेऊन माझे हृदय आणखी दुखू नका. पण ऋषींनी हे मान्य केले नाही आणि वृद्ध महिलेला मंगलला जेवणासाठी बोलावावे लागले आणि बाहेरून हसत हसत मंगल धावत घरात आला. मंगलला जिवंत पाहून वृद्ध महिलेला सुखद आश्चर्य वाटले. ती ऋषींचे पाय पडू लागली. त्यानंतर त्या ऋषींनी वृद्ध महिलेला खऱ्या रूपात दर्शन दिले. हनुमानजींना अंगणात पाहून त्या वृद्ध महिलेचे जीवन सफल होत तिला मोक्ष प्राप्त झाला. हर हर महादेव.